नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आपला जो काही पेपर होईल त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी ठरणारी आहे. या चाचणीसाठी विचारलेला सिलेबस आपल्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकाचा जो काही पहिल्या इकाईचा भाग आहे ते पहिल्या इकाईमधून अर्धा भाग आपल्याला या ठिकाणी येणार आहे. पहिले 5 प्रकरणं बघा. ते हे मातृभूमी, वारिस कौन, नाखून क्यों बढ़ते, गाव शहर, हे 4 प्रकरणांवर आधारित आपल्याला ही चाचणी विचारलेली. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. प्रश्न पहिला, कृति पूर्ण करो. कवि मातृभूमि के प्रति अर्पित करना चाहता है. 2 गुणांसाठी ही कृती विचारली आहे. बघा त्याचं उत्तर आहे मन और देह. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक शब्द में उत्तर लिखो. 2 मार्कांसाठी. कवि की जिह्वा पर इसके गीत हो. उत्तर आहे मातृभूमि. 2, मातृभूमि के सपूत श्री रामकृष्ण. 3, मातृभूमि के चरणों में इन्हें नवाना है शीश. 4, मातृभूमि के चरण धोने वाला समुद्र. या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचे. त्यानंतर हा जो पहिला प्रश्न होता हे मातृभूमि या कवितेवर आधारित होता. आता दुसरा प्रश्न, रिक्त स्थानों की पूर्ती करो. 2 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 4 गाळलेल्या जागा विचारलेल्या आहेत. बघा पहिली गाळलेली जागा, जरूर इसके पीछे कोई मकसद होगा. मकसद हे उत्तर आहे त्याचं. 2, सो मैं इन्हें भुनवा कर खा गई. भुनवा कर. तुम ही मेरे राज्य की सच्ची उत्तराधिकारी हो. इसे तुम अपने पास रखो. 5 साल बाद मैं इन्हें मागूंगा. या पद्धतीने या 4ही गाळलेल्या जागांची उत्तरं. पहिल्याचं मकसद, दुसऱ्याचं भुनवाकर, तिसरं उत्तराधिकारी आणि चौथं 5. त्यानंतर प्रश्न तिसरा 2 गुणांसाठी, प्रवाह तालिका पूर्ण करो. 1, मनुष्य में प्रशुत्व से भिन्नता दर्शाने वाली बातें. 4 बातें लिखनी है आपको. पहली, मनुष्य में संयम है. 2, दूसरे के प्रति समवेदना है. 3, श्रद्धा है. 4, तप त्याग है. या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, उत्तर लिखो. 1, मनुष्य को नाखून की ज़रूरत तब थी. जवाब, जब मनुष्य जंगली था, जीवन रक्षा के लिए उसके अस्त्र होते थे. 2, मनुष्य की चरितार्थ का इन बातों में है मैत्री और त्याग. त्यानंतर प्रश्न चौथा, निम्न विराम चिन्हों का नाम लिखिए. देखिए यहाँ पर 4 विराम चिन्ह दिए हैं. पहले का नाम है पूर्ण विराम, दूसरे का प्रश्नसूचक चिन्ह, तीसरा का योजक चिन्ह और चौथे का निर्देशक चिन्ह. त्यानंतर 2, निम्न शब्दों के लिंग पहचान कर लिखो. 2 अंकों के लिए. आत्मा स्त्रीलिंग, नाखून पुल्लिंग, पुस्तक स्त्रीलिंग, बादल पुल्लिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न, निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए. 2 मार्कांसाठी. 1, गाव शहर,
पशुता, मनुष्यता, रात, दिन, प्रश्न, उत्तर। चौथा प्रश्न, निम्नलिखित शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए, 2 अंकों के लिए। 1, शहर, नगर, दिल, हृदय, वर्ष, साल, राजा, नृप। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची हिंदी विषयाची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली। ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे। यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।